तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपला सगळ्यात पहिला जो प्रयत्न असतो तो कदाचित फसलेला असतो, त्याचे बरेच मजेदार किस्से असतात आणि पहिला प्रयत्न आपल्या नेहमी लक्षात राहतो. अशाच पहिल्या काही गोष्टी आपण माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये जाणून घेतो आणि माझ्यासोबत आता तुम्हा सर्वांची लाडकी सुरुची आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये. आणि एकतर आमचं हे माय फर्स्ट सेगमेंट आहे ज्याच्यात तुला सगळ्या पहिल्या गोष्टी आठवत आहेत का आणि त्याचे मजेदार किस्से काय असतील तर आम्हाला सांगशील. ओके, माझा पहिला प्रश्न आहे, 10च प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, पहिला तुझा फसलेला पदार्थ जो तू बनवलास आणि तो फसला. शिरा. तो खूप मेजर फसला होता. काय म्हणजे पातळ झाला होता की चवीला फसला होता, नेमकं काय झालं? आय थिंक रवा भाजला गेला नव्हता नीट. म्हणजे माझे हा एक आणि अजून एक म्हणजे पोळी. मी फार लहान असताना मला खूप क्युरिओसिटी असायची की आई पोळ्या खूप छान लाटते, आपण बघतो ना, तर तेव्हा मला असं वाटायचं की मलाही अशी आली पाहिजे. तर त्यामुळे मी तिला नेहमी सांगायचे की शेवटचं कणिक माझ्यासाठी ठेव आणि त्याच्या मी पोळ्या करायचे. आणि बऱ्याच अटेम्प्ट्समध्ये त्या कडक जळलेल्या अशा व्हायच्या, जे कायम आईचं म्हणणं असायचं की तू हे केलं हे वाया नाही घालवायचं, खायचं. मग माझे बाबा खायचे ते फार कौतुकाने, खूप कौतुकाने. पण आय थिंक त्यांच्यामुळे मी पोळ्या व्यवस्थित लाटायला शिकले, कारण मला माहीत असायचं की मग एकाचे 2 पोळ्या झाल्या, मग 2च्या 3 झाल्या, पण ते खायचे माझ्यासाठी. सो एक तो आणि एक नंतर शिरा हा फारच मेजर फसला होता. शिरा नंतर कोणी खाल्ला की नाही का तो वाया? नाही, वाया नाही गेला. मी अगदी थोडासाच केला होता. पण मला असं वाटलं की नेहमी जितका तो रवा व्यवस्थित हे होतो तेवढा तो शिजला नव्हता नीट शिरा. बरं, पहिला असा लूक ज्याने कदाचित तुझी फजिती झाली असेल की फसला तो लूक करताना, लहानपणीचा असू दे, आपल्या कॉलेज लाईफमधला असू दे किंवा मग प्रोफेशनली? लहानपणी फसला असेल तर तेवढं मला आत्ता आठवत नाही आहे खरं तर, कारण आपण लहानपणी कुठलाही लूक केल्यानंतर आपण डान्ससाठी करतो, नाटकासाठी करतो, जो त्या आय थिंक त्या जोशात असतो आपण, त्यामुळे लक्ष जात नाही फार. सो जर फसला असेल एखाद्या वेळेला तर तो तेव्हा, पण नंतर मला असं नाही आठवत आहे कधीच की कुठलाही लूक असा फसला आहे आणि मेजर असं झालं आहे की अरे बापरे खूपच जास्त काहीतरी वेगळं दिसतंय, असं नाही झालं आहे. पहिल्यांदा तू कोणाला प्रपोज केलं होतंस का शाळेत, कॉलेजमध्ये, असं कधी झालं? नाही, कधीच नाही. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात नाही आवडली? नवीन आपण काहीतरी ट्राय करायला जातो की छान नवीन डिश आहे पण ती नाही आवडली. मला आत्ता ॲक्च्युली असं आठवत नाही आहे, पण असं होतं कधीतरी की कुठलंही काहीतरी केलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे दिसताना फार छान दिसतंय असं म्हणून आपण काहीतरी करायला जातो. आजही कधीतरी असं घडतंच की नवीन काहीतरी ट्राय केलं आणि टेस्ट केल्यावर मला एकतर माझ्या हातचं कधीच मी टेस्ट करून सांगता येत नाही की हे करेक्ट झालं आहे की नाही झालं आहे. म्हणजे कोणीतरी जर ते खाऊन त्याची चव सांगितली तर मला स्वतःला जज कधीच करता येत नाही जेवणाच्या बाबतीत. त्यामुळे होतं असं बऱ्याचदा की अरे नाही, हे अप टू द मार्क नाही झाले असं वाटतं मला. मधली अशी कुठली बाहेरची डिश किंवा आपण आउट ऑफ जातो तेव्हा आपल्याला काही इंडियन फूडचा पर्याय नसतो, तेव्हा काहीतरी वेगळं ट्राय केलं असशील आणि ते नाही पटलं पण आपलं जबरदस्ती खावं लागलं, असं कधी झालं? नाही, असं कधीच नाही झालं आहे, कारण मी नेहमी सेफ बऱ्याचदा, म्हणजे नवीन जर रेस्टॉरंटमध्ये गेले तर आय ट्राय समथिंग न्यू. अदरवाईज मी जे सेफ आहे मी तेच घेते, कारण मला मोस्ट ऑफ द टाइम्स खूप भूक लागलेली असते, त्यामुळे मग आय डोंट ट्राय ऑन न्यू थिंग्स. पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण होता तुझा? माझा पहिला आणि शेवटचा शाहरुख खानच आहे. भयंकर आवडतो मला. पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेला तो क्षण? पेहचान नावाची मी सिरियल करत होते, DDची सिरियल होती आणि मी लीड होते त्यात. सो दॅट वॉज माय फर्स्ट टाईम एव्हर मी कॅमेरा फेस केला. त्याच्या आधी ऑडिशन्स द्यायचे तेव्हा, पण तो क्षण मला आठवतो आहे की खूप मी बावरले होते लिटरली, कारण डेली सोपचा सगळा तामझाम फार वेगळा असतो आणि आपण रोज काम करत असतो. आपण रोज 12-12, 13-13 तास जितकं काम डिमांड करेल तेवढं आपण ॲज अन ॲक्टर करत असतो. त्यामुळे तो सगळाच एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिल्यांदा होता. पण ऑफकोर्स ती टीम छान होती, ॲक्टर्स खूपच छान होते, तर त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि ते दडपण हळूहळू कमी झालं. खूप कमी जणांना माहिती असेल की तुझा ते पहिला कॅमेरा फेस होतं. पहिला ब्रेक तुला प्रोफेशनली असा कधी मिळाला? म्हणजे ती सिरियल तर आहे, पण आपण म्हणतो ना की प्रोफेशनली एक ब्रेक मिळणं की जिथून तुझी खरी ओळख प्रेक्षकांना मिळाली, घराघरात पोचली, जसा पहिला ब्रेक. मला असं वाटतं की एकतर स्टार प्रवाहाची जी मी सिरियल केली, म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं पेहचान, त्याच्यानंतर माझी स्टार प्रवाहावरची ओळख ही मालिका होती.
आणि त्यातून मराठीत ब्रेक मिळाला आणि मग मला असं वाटतंय की घराघरात आणि लोकांच्या मनात पोहोचले ते मी कारेदुरावामुळे. पहिली शिवी अशी पटकन राग आल्यावर कुठली देतेस? मी खरं सांगू, अगदी खरं, मी शिव्या नाही घालत, म्हणजे माझ्या तोंडात चुकूनही नाही आहेत. सिरियसली, कितीही राग आला तरी पटकन तोंडात माझ्या शिवी येतच नाही. आणि मी असं, माझ्या आजूबाजूला असतात बरीच लोकं की पटकन आपण त्या इमोशनमध्ये बोलून टाकतो, पण मला नाही होत तसं. चांगली गोष्ट आहे. बरं, पहिला शाळेतला क्रश कोणी होतं? शाळेतला क्रश, हो, एक मुलगा जो खूप छान व्हॉलीबॉल खेळायचा. बेसिकली मी व्हॉलीबॉल प्लेयर होते डिस्ट्रिक्ट लेवल, तर त्यामुळे मला असं वाटतं की प्लेयर्स खूप छान त्यांच्या कामात असलेली बरीच लोकं मला इन्स्पायर करतात. सो त्या पद्धतीने तो मला खूप असा इन्स्पायर करायचा. सो तो मुलगा माझा क्रश होता. पण तू त्याला सांगितलंस का कधी का नाही? सांगितलं, मी सांगितलं. बरं, शेवटचा एक आहे की फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव तुला आला का कधी तुमच्या फॅन्स? विचित्र अनुभव असं मी नाही म्हणणार, पण बऱ्याचदा मी म्हणाले तसं की बऱ्याच लोकांना हल्ली तुम्ही तुमच्यावर टीका करण्याची किंवा तुमच्याबद्दल बोलण्याची एक मुभा मिळालेली असते. आय थिंक सोशल मीडियामुळे असेल, पण कोणीही हा विचार करत नाही की एखादी गोष्ट असते तर त्या गोष्टीच्या मागे, त्या गोष्टीच्या आजूबाजूला अशी सिच्युएशन असू शकते, अशा गोष्टी असू शकतात ज्या अनुकूल ठरतात एखादी गोष्ट घडण्यासाठी. सो कुठलीही गोष्ट आज आपण जेव्हा पोस्ट करतो सोशल मीडियावर, तेव्हा ती गोष्ट फक्त रिस्पेक्टफुली लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची असते. सो ते लोकांनीही लक्षात घ्यावं. आणि मुळात जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर हा माझा टेक आहे किंवा हा माझा विचार आहे की जसं आपण टी व्हीवर एखादी गोष्ट नाही आवडली, आपण चॅनल बदलून टाकतो, तसं तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर कोणाला फॉलो करायचं, काय बघायचं आणि नाही बघायचं इतके आपण सुज्ञ असतो. तर त्यामुळे ती एक गोष्ट फक्त मला खटकते. पर्सनली असा तुला कुठलाही वाईट अनुभव आलेला नाही आहे फॅन्सचा? फॉर्च्युनेटली आजपर्यंत, म्हणजे हे म्हणणं म्हणजे असं लोकांना कदाचित वाटेल की अरे असं कसं होऊ शकतं वगैरे, पण मी अगदी जेन्युनली सांगते आहे, मला आजपर्यंत कुठल्याही फॅनचा कधीच वाईट अनुभव आलेला नाही आहे. इनफॅक्ट मला असं झालं होतं की एकदा मी जेव्हा एक फोटोशूट केलं होतं मध्यंतरी लॉकडाऊनच्या जस्ट आधी, आणि आपल्या इथे तेजस नेरुळकर नावाचा एक खूप मोठा फोटोग्राफर आहे, चांगला मित्र पण आहे तो, तर मी त्याला अप्रोच केलं होतं की मला फोटोशूट करायचं आहे. आणि माझी इमेज ब्रेक करण्यासाठी सुद्धा एक फोटोशूट होतं ते, कारण प्रत्येक वेळेला पंजाबी ड्रेसमध्ये एक असं कॅरेक्टर मी प्ले केलेलं आहे, त्यामुळे लोक मला तसे बघत आलेत. तर मी काय म्हणतो आपण त्याला, एक वेगळा लुक कम्प्लिटली क्रिएट केला होता. 6 लुक्स क्रिएट केले होते आणि त्याच्यात मला अशी कुठेतरी धाकधूक होती की ती जेव्हा ते पिक्चर्स सोशल मीडियावर येतील, कितपत लोक ॲक्सेप्ट करू शकतील तुमची इमेज आणि कितपत लोकांना ती पचेल. पण फॉर्च्युनेटली ते टाकल्यानंतर मला कुणाचीही कुठलीच अशी कॉमेंट नाही आली. इनफॅक्ट पीपल वर हॅपी टू सी मी इन दॅट लुक आणि दे वर विशिंग की मला अशाच पद्धतीचं एखादं कॅरेक्टर मिळावं की आत्तापर्यंत हे कॅरेक्टर्स केलेत, सो आता ह्याच्यानंतर एखादं मॉडर्न किंवा ग्लॅमरस कॅरेक्टर करावं. सो असेच सगळे कॉमेंट्स होते. सो खरंच आजपर्यंत मला असा अनुभव नाही आला आहे. चांगली गोष्ट आहे ही खरं तर, फॉर्च्युनेटच तू. आणि माझ्या मते माझे मस्त 10 प्रश्न झालेले. आय होप काही वेळेला आपल्याला पहिल्या वेळेला गोष्टी आठवत नाहीत आणि कदाचित एखादी पटकन गोष्ट आठवून जाते आणि आपण त्याच्यात रमतो. तुला आमचा हा सेगमेंट कसा वाटला? मला खूप छान वाटला. ॲक्च्युली हा खूप छान आहे कारण हा नॉस्टॅल्जिक करणारा सेगमेंट आहे. कारण खरंच आपण जेव्हा, म्हणजे तू विचारत होतीस तेव्हा मी पण विचार करत होते की अच्छा पहिल्यांदा हे असं झालं होतं का, ओके. आणि त्या ह्यानी मी माझ्या चाइल्डहुडमध्ये गेले. त्यामुळे थँक्यू या सेगमेंटसाठी, मलाही खूप मजा आली. थँक्यू सो मच, छान उत्तरं दिलीस त्यासाठी. थँक्यू.